बांधवांनो, जय मल्हार. आता बीड जिल्ह्यातील दोन आमचे मेंढपाळ बांधव आहेत, त्यांना अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर येतोय. ते आमचे दोन बांधव सध्या बीडच्या सिव्हिल हॉस्पिटल इथं उपचार घेत आहेत. आमचे तिथले पत्रकार बांधव अंकुश भाऊ गवळी यांनी सर्व माहिती सांगितली होती. बऱ्याच बांधवांचे मला फोन आले. मी आता बीड जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांच्याशी फोनवर बोललो. त्यांना सांगितलं की साहेब, हे फार दुर्दैवी आणि अन्यायकारक घटना घडत आहेत. आपण त्वरित गंभीर गुन्हा दाखल करून संबंधित जे कोण लोक असतील त्यांना अटक करावी, कडक कारवाई करावी. काल परवा परत म्हणजे दररोज महाराष्ट्रात असा एक दिवस नाहीये ज्या दिवशी या मेंढपाळ बांधवांवर हमले होत नाहीयेत. अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे जो मेंढपाळ बांधव आमचा या देशाच्या अर्थव्यवस्थेचा फार मोठा एक भार उचलतो. मेंढपाळ म्हणजे या भूतलावरचा आदिम आदिवासी आम्ही आहोत. आणि आज आमची ही दुरावस्था की जो मेंढपाळ आपल्या घरापासून, गावापासून, आपल्या लोकांपासून 100, 200, 500, 1000 किलोमीटर दूर जाऊन मेंढरं चारण्याचं काम करतो, या मेंढपाळांना अमानुषपणे मारहाण करणं, त्यांच्या मेंढरं चोरून नेणं, त्यांना धमकावणं, त्यांच्याकडून पैसे सर्रास उकळणं, हे सातत्यानं चाललंय. बांधवांनो, आज मुंबईमध्ये मी आहे. आपण 16 मार्चला मुंबईमध्ये आंदोलनाची हाक दिली आहे. कशासाठी चाललंय? मी म्हणतोय एसटी आरक्षण जर धनगरांना मिळालं, हे अमृत आहे, अमृत धनगरांसाठी. आमचे मुलं कलेक्टर होतील, एसपी होतील. जे लोक राजकारणात आमचे काम करतात आणि राजकीय पक्षांना, राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडतात, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे. भावांनो, एसटी आरक्षण मिळालं तर आमदार खासदार होसाल, स्वाभिमान आहे ना. आणि आज ज्या मेंढपाळांवर हमले होतात, मेंढपाळांच्या दुःख वेदना, मेंढपाळांचं दुःख, मेंढपाळांवर होणारा अन्याय, यांना आज प्रत्येक धनगर हळहळतो. भावांनो, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी जर झाली, धनगर जर एसटी मध्ये गेले, तर या मेंढपाळांना अॅट्रॉसिटी सारख्या कडक कायद्याचं संरक्षण कवच मिळतं. आणि मग ज्यावेळेस हे संरक्षण कवच अॅट्रॉसिटी सारखं मेंढपाळांना मिळेल, मी खात्रीनं सांगतो, त्या दिवशी या मेंढपाळांकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत कुणी करणार नाही. हो, एसटी आरक्षण आमच्यासाठी फार महत्वाचं आहे भावांनो. आता एक लढा आम्ही लढतोय. माणसाचं लक्ष एका टायमाला एका याच्यावर असलं पाहिजे. आम्ही आमचं सगळं लक्ष या एसटी आरक्षणावर, एसटी सर्टिफिकेटवर केंद्रित केलंय. आणि मग राज्यभरातून बांधवांचे फोन येतात, भाऊ इथं मेंढपाळावर हमला झाला, इथं असा अन्याय झाला. किती वेळेस बोलणार आम्ही? किती मला सांगा तुम्ही, याच्यावर उपाय काय? दररोज मेंढपाळावर हमले होतात. आम्ही जायचं, त्यांना न्याय मागण्यासाठी भांडायचं. किती वर्ष करणार आहे असं? म्हणून बांधवांनो, एक एसटीचं प्रमाणपत्र मिळालं तर तुमचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. म्हणून भावांनो, या मेंढपाळांच्या वेदना जर तुम्हाला कळत असतील, मेंढपाळांचा आक्रोश जर तुमच्या कानावर येत असेल, तर आमच्यासाठी जे अमृत बाबासाहेबांनी दिलंय एसटी, हे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी, हा लढा मजबूत करण्यासाठी आपलं योगदान द्या. विचार करू नका कोण काय म्हणतंय. सरकारचं चाललंय साम दाम दंड भेद. 21 जानेवारीचं आंदोलन ज्या ताकदीनं सरकारनं मोडलं, त्याच पद्धतीनं सरकारचे आजही प्रयत्न चाललेत की आम्ही मुंबईत येऊच नये. मुंबई आमची नाही. ज्या संविधानानुसार आदेश चालतो त्या संविधानानुसार आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार नाही. आता अधिवेशन या मुंबईमध्ये चालू आहे, तुम्ही पाहू शकता. आम्ही मुंबईमध्ये आहोत. आज अधिवेशन चालू आहे. समाजाच्या प्रत्येक घटकातील ज्या ज्या लोकांच्या काही मागण्या असतील, आंदोलनं असतील, त्यांच्या वेदना, दुःख मांडण्यासाठी लोक आता मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आलेले सध्या. मग आम्ही आमच्या वेदना कुठं मांडायच्या?
गेल्या 7 दशकांपासूनचा आमचा अन्याय कुणासमोर मांडायचा आम्ही? कधी मांडायचा? 21 जानेवारीला आचारसंहितेचं कारण देऊन पोलिसांनी परवानगी नाकारली. आता अधिवेशन चालू आहे. काय कारण दाखवून परवानगी नाकारता आणि का नाकारता? म्हणून मल्हार मावळ्यांनो, ही दीपक बोराडेची लढाई नाहीये, धनगरांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. मराठा समाज सुद्धा, मी सांगतो जाणीवपूर्वक, मराठा समाजाला सुद्धा परवानगी नव्हती, पण मराठा समाज ताकदीनं एकवटला, ताकदीनं एकत्र आले म्हणून परवानगी मिळाली. परवानगीचा अर्ज करणं माझ्या हातात आहे. तो आम्ही 1 महिन्यापासून परवानगीची प्रोसिजर फॉलो करतोय. 3 वेळेस अर्ज बदलला. पोलिसांनी जसा सांगितलं तसा अर्ज जसा पाहिजे तसा परत दिला. शेवटचा अर्ज 7 मार्चला दिलेला आहे. बांधवांनो, अर्ज देणं आमच्या हातात आहे. परवानगी देणं जरी सरकारच्या हातात असली तर त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन परवानगी घेणं तुमच्या हातात आहे भावांनो. म्हणून तुम्ही ठरवा. परवानगी नाकारली, मुंबई एरियापासून नाकारलं तर अपमान दीपक बोराडेचा नाहीये. हे महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांचा अपमान करतंय सरकार. महाराष्ट्रातल्या 2.5-3 धनगरांच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम हे सरकार करतंय. बऱ्याच बांधवांना राग येतोय. माझा नका येऊ देऊ. सरकारचा राग आला पाहिजे. का सरकार परवानगी देत नाही इथे येण्याची? का सरकार आमचं म्हणणं ऐकून घेत नाही? का सरकार आमच्या वेदना, आमच्या भावना, आमची दुःख जाणून घेत नाही? म्हणून भावांनो, ठरवायचं. 16 तारखेला काही झालं तरी मुंबईत यायचं. जयंती आपल्याला मल्हाररावांची मुंबईतच साजरी करायची. आम्ही असू नसू, आम्हाला अटक करू द्या, काय करायचं ते करू द्या. अरे एकट्या दीपक बोराडे, किती दीपक बोराडेला अटक करतील? अरे प्रत्येकानं दीपक बोराडे व्हा. किती दीपक बोराडेंना अटक करतील? कुठं ठेवतील आणि किती दिवस ठेवतील? म्हणून अजिबात डगमगायचं नाही. कुठल्या अफवांना बळी पडायचं नाही. जे ठरलंय ते ठरलंय. त्या मेंढपाळ बांधवांच्या संदर्भात सुद्धा परत नम्र विनंती. हे एसटीचं कवच मिळालं तर बरेच प्रश्न आमचे सुटणार आहेत. म्हणून बांधवांनो, आमच्या हक्काची, आमच्या अस्तित्वाची, आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाची एसटी आरक्षण अंमलबजावणीची लढाई आहे. या लढाईला बळ द्या. धन्यवाद. जय मल्हार.